तो हम लोग जी कैसे आप सभी लोग वेलकम बैक टू द माय न्यू ब्लॉग गाइज। तो गाइज आज सीन ऐसा है कि हम लोग जाने वाले गाइज 360 क्योंकि वहाँ पे एक मतलब पार्क ओपन हो चुका है, बहुत दिनों से ओपन हो चुका है गाइज। क्योंकि मुझे टाइम नहीं था, क्योंकि मैं कल्याण में नहीं था गाइज, 5-6 महीने तो मैं कल्याण में नहीं था, इसलिए मैं विज़िट कर नहीं पाया। आज टाइम निकाल के विज़िट करने जा रहा हूँ गाइज, मैं और पृथ्वी। तो आई होप कि गाइज आपको पसंद आएगा। आपने देखा होगा रील में, शॉर्ट्स, यूट्यूब शॉर्ट्स में देखा होगा आपने, पर मैंने ही लेट कर दिया क्योंकि मुझे टाइम नहीं था गाइज और मैं था दूसरी जगह। अभी आया हूँ, बस अभी आया हूँ गाइज। और डेली ब्लॉग आपने चालू है, तो डेली ब्लॉग के इसमें से मैंने टाइम निकाल के, पृथ्वीराज और मैंने टाइम निकाल के, क्योंकि पृथ्वी का भी यूट्यूब चैनल है, उसने भी टाइम निकाल के मेरे साथ आया है गाइज ब्लॉग बनाने के लिए। तो चलो गाइज चलते और मिलते गाइज आपसे। उसके क्या क्या डिटेल्स है, मतलब क्या उसकी प्राइस है, एंट्री फीस क्या है, क्या नहीं, आज सब बताएंगे गाइज। तो चलो गाइज मिलते हैं आपसे। पृथ्वी और मैं जा रहे हैं, चलो गाइज। तो आपण तर व्हिडिओ तर गाईज तिकीट तर घेतलं, आता सध्याला जाऊया आतमध्ये, बघूया काय सीन होतं। इथं आम्ही बघितल्यावर फोटोशूटसाठी 5,000 रुपये काहीतरी आहेत, आम्ही तर व्हिडिओ शूट करतोय। व्हिडिओसाठी नाही बोलणार हो काय होतं म्हणजे लाइटिंग बिटिंग, हां म्हणजे लाइटिंग प्रॉपर लाइटिंग येते ती लोक देणार म्हणजे बघूया गाईज काय होतं। तिकीट तर घेतलं आहे, अलाउड आहे का नाही काय माहिती, कदाचित आतमध्ये अलाउड आहे ना मॅम व्हिडिओ करण्यासाठी? व्हिडिओसाठी ना, कॅमेरा नाही आहे ना. नाही कॅमेरा नाही, फोन. थँक्यू. कॅमेरा आहे ना आतमध्ये. तर काय अलाउड आहे, म्हणजे कॅमेरा आणणं अलाउड नाही, ते फोनमधून शूट केलं तर ठीक आहे, फक्त गोप्रो आणि DSLR आणू नका तुम्ही, म्हणजे आणणार म्हणजे आणू नका कॅमेरा वॅमेरा, नॉर्मल फोननी करू शकता तुम्ही शूट. आयफोन आणून करू. पहिल्यांदा आलं आतमध्ये, बघा काय होतं इथे, त्याचे विषय तर दिसतात भरपूर. अशी फोन आणला, कॅमेरा नाही आणला, तसं तर कुठं आहे आपल्याकडे कॅमेरा? मी लाईक करत नाही, मैं जब तक आप लाइक सब्सक्राइब नहीं करोगे तब तक कैमरा नहीं आएगा गाइस। मतलब ठीक है फ़ोन में ही करो, क्योंकि ना कैमरा अलाउड भी नहीं रहता हर जगह पे, फ़ोन में सही रहते हैं, क्योंकि कैमरा ना आप ज़्यादा जगह पे ले भी नहीं जा सकते, ऊपर से सही रहता है। चलो गाइस मिलते हैं आपसे। पृथ्वी में आ चुके अभी, रिएक्शन इतने तगड़े मिलते ना गाइस, बहुत खतरनाक से रिएक्शन मिलते। तो आपको याद होगा, अरे आपण पळायला यायचो ना इथे पहिले, सकाळ सकाळ आठव, मी आणि कस्तुभ यायचो काही सकाळी पळायला इथे, तेव्हा म्हणजे पूर्ण बनलेलं नव्हतं, आता सध्याला पूर्ण बनून झालेलं आहे। तर हे चेक करा गाईस, लाइटिंग वगैरे इथे मस्तपैकी, तर लाइटिंग वगैरे हे सांगतो गाईस, कॅमेरा घेऊन नका येऊ, कधी पण फोन घेऊन या, म्हणजे तुम्हाला व्लॉग नंतर फोटोशूट करण्यासाठी, कारण की फोटोशूट करायचे असेल ना 5,000 रुपये काहीतरी इथं फोटोशूटसाठी, लाइटिंग वगैरे म्हणजे सगळं, म्हणजे त्यांचं पूर्ण सेटअप त्यांचा असतो, फक्त आहे ना तुम्हाला हे करावं लागतं, म्हणजे कॅमेरा घेऊन यायचं तुमचं, म्हणजे त्यांच्याकडे फक्त लाइटिंग वगैरे, तुम्ही 5,000 रुपये देऊन हे पण करून घेऊ शकता। हां म्हणजे त्यांचं असेल काहीतरी पॉलिसी पण असेल त्यांची अशी काही, पण आम्ही एवढं विचारलं नाही, कारण की आम्हाला माहिती नव्हतं कॅमेरा अलाउड आहे का नाही, आम्हाला फक्त आम्ही आलो असंच। आणि आम्हाला जिमला पण जायचं काही, लेट होतो आहे जिमला। आणि सीन काय माहिती आहे का, आजचा ब्लॉग आजच रेकॉर्ड करतो मी आणि आजच जाईल, डेली ब्लॉगचा आपला 11वा दिवस आहे। तर काही जातो आहे आपण। मी लास्ट ब्लॉगचा थंबनेल टाकलेला, म्हणजे लास्ट ब्लॉग मी बनवणार होतो, आणि पृथ्वीराजने मला मोटिवेशन दिलं की भाई तू 10 दिवस, म्हणजे 10 दिवस झाले तुझे, आणि तू कशाला, म्हणजे क्यूट कशाला करतोय यूट्यूब, तू 10 दिवस झाले आणि तुला चांगला रिस्पॉन्स भेटतोय, तर कशाला क्यूट करतोय, असं बोललं गाईज मला पृथ्वीराज। त्यामुळे मी क्यूट नाही करते गाईज यूट्यूब, म्हणजे मला म्हणजे थोडंसं हे झालेलं, कारण की आपल्या चॅनलवर पूर्ण डाऊन फेस चालू होतं गाईज। आता म्हणजे OP कॉन्टेंट OP भेटणार आहे, आणि पृथ्वीराजने थोडीशी मोटिवेशन पण दिली, त्यामुळे आपण यूट्यूब क्विट नाही करत आहे, आपण डेली ब्लॉग चालू करणार आहे आता। डेली ब्लॉग आपले चालूच आहे, पण आणखीन थोडेसे OP कंटेंट आणि थोडंसं क्लॅरिटी एकदम चांगली भेटणार आहे गाईज। पृथ्वी आणि मी आलो आहे, मोटिवेशन पृथ्वीराज। तर गाईज मोटिवेशन पाहिजे असेल कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला मोटिवेशन, म्हणजे ना गाईज पूर्ण, म्हणजे पृथ्वीराजने मला जिम पण लावायला लावली, त्यानंतर मला डेली ब्लॉग पण करायला लावला। आणखीन गाईज माझ्याकडे काय सांगू, हा म्हणजे जे बोलतो ना आपण, म्हणजे हा म्हणजे भावासारखंच आहे पृथ्वी, भाऊच आहे, आणि हां
असं त्यांनी मला डेली ब्लॉग करायला लावला, कारण की मी नव्हतो करत, कारण की एवढा कम्फर्टेबल नव्हतो मी कॅमेरासमोर. आणि हे चेक करा गाईस, बस पृथ्वी बसतो का बसमध्ये? नको छोटीशी डबल डेकर बस आहे गाईज इथे. तुला आणलं असताना दक्ष गोलू एकदम मस्त बसले पण असते, मस्त एन्जॉय पण केले असते गाईज. घेऊन येऊया दक्ष गोलूला एकदा, मस्तपैकी बसूया. तिकडे बघा, तिकडे पण काहीतरी आहे, ते जम्पिंग जपांगचं काहीतरी आहे. काय रे बोलतात त्याला? काय माहीत नाही, आम्हाला पण माहिती नाही काय, छोट्यापणी खेळले आम्ही, पण आम्हाला एवढं काय माहिती नाही. माझं मन काय करते माहिती का काही, डबल डेकर बस दिसते त्याच्या मागं लटकून जाऊ असं. खरं असं म्हणजे बसावं इथं ह्याच्यामध्ये जाऊन. अरे लहान पोरं. हां म्हणजे लहान पोरांची आहे, मोठ्या पोरांची असते तर नाही ते. कन्फर्म बसलो असतं. काय असं वाटते की मी छोटासा, आणखीन थोडा छोटा हो, हाईट छोटी असते ना काहीच, कन्फर्म बसलो असतो मी, काय पण बसलो असतो. आणि इथं समोर ट्रेन पण दिसतं बघा, ट्रेन आहे, ट्रेन इथं ट्रेन पण आहे गाईज. फुल झाली ट्रेन. ट्रेन फुल झाली ट्रेन फुल झाली गाईज. असं वाटते की परत छोटा मुलगा होऊ आणि ट्रेनमध्ये बसू. दक्ष गोलूला आणलं असताना मस्त एकदम बसले असते. पुढच्या टायमाला आपण घेऊन येऊया दक्ष गोलूला, मस्त एन्जॉय पण करतील ते. भरपूर गर्दी आहे इथं, भरपूर म्हणजे ना भरपूर गर्दी आहे. आणि हां इथं बघा काय, इथं छोट्या पोरांसाठी हां जिथे बनणं चालू आहे वाटतं वर्किंग, भरपूर आहेत गाई इथं प्लेस की तुम्ही हे करू शकता. काय काय आहे मला काय, हां जे लहान पोरांसाठी एकदम मस्त परफेक्ट प्लेस आहे गाईज. तुम्ही येऊ शकता मस्त की लहान पोरांना घेऊन, म्हणजे लहान तर आपणच आहे पण आपल्यासाठी एवढं अलाउड नाही आहे. ठीक आहे. अरे इथं तर हे पण आहे, काय बोलतात त्याला, वॉटरफॉल टाईप काहीतरी चालू आहे तिथं, कार्यक्रम कसला तरी, कसला तरी कार्यक्रम आहे. चला आपण इथून निघू. हे चल, काहीतरी कार्यक्रम पण दिसतोय मस्त की आपण ब्लॉग शूट करतोय. ओके वाईज तुम्हाला आवडतात आणि मी जास्त बडबड करतो आजकाल. परिसर आहे हा परिसर. इकडे काय तर सुरू आहे, इथं वॉटरफॉल आहे. मेन लोकेशन कुठे रे? मेन लोकेशनला जाता येईल असं काहीच भेटत नाही. मी अरे लहान पोरांसाठी, आपल्यासाठी काय नाही. यो गाईज आम्हीच लहान पोरं तिथं. माहित ना आपल्याला. कर ना तू ब्लॉग, काय होतं रे मला येत नाही. तर काय एक सांगू तुम्हाला, पृथ्वीराजचं पण चॅनल आहे. म्हणजे पृथ्वीराज म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये ब्लॉगिंग नाही करणार, त्यांनी ठरवलं आहे, वचनी अनुशासन आहे गाईज त्याचं पण चॅनल आहे, तरी पण तो करत नाही आहे सध्याला. त्यांनी करायला पाहिजे. तर चला गाईज जाऊया आपण कुठे तर दुसऱ्या लोकेशनवर, कारण की इथं सगळं छोट्या पोरांचं जे 50 इथं पूर्ण मेन्यू दिला आहे गाईज यांचा. काय एक्झिट फ्रूट नाही रे, ते सायकलचं ते रेंटल सायकलचं दिसत नाही गाईज. मला वाटतं का त्यांची प्रायव्हेट सायकल होती काय माहिती. समोर तर कॅफे कुठे असेल काय माहिती गाईज, विचारावं लागेल कोणाला तर. रेंटल सायकल म्हणजे ते काय रेंटल MTBs कुठं भेटतात, कारण की कळत नाही, कारण की पहिल्यांदा आलं ना गाईज. बघूया कुठं भेटतं रेंटल, कुठं भेटते रे काय माहिती. बघा आम्ही इकडून तिकडं मगापासून फिरतोय. चल तिकडे काय तर आहे तिकडं काय नाही, काय माहिती. बघूया गाईज, भटकायचे काम आहेत आपल्याला सध्याला. तर आतमध्ये जायला किड्स पाहिजे. सेक्शन दिसतंय काय ते. अरे डॉग्सचं आहे ते. डॉग्स आहेत तुझ्याकडे? डॉग्स आहेत? आपण मारू कुत्र्यांना. डॉग्स नाही द्या आमच्याकडे इथे, म्हणजे डॉग्ससाठी प्लेस आहे काहीतरी, घुमण्यात म्हणजे फिरण्यासाठी काहीतरी डॉग्ससाठी, ट्रेनिंगसाठी. पण आम्हाला MTV पाहिजेत काही, MTV राईड करायचे आम्हाला. इलेक्ट्रिक सायकल्स पाहिजेत आम्हाला, इलेक्ट्रिक बाईक्स पाहिजेत आम्हाला रेंटवर. ती मग अशी बघितले ना आम्ही, पण कुठे काय माहिती यार, म्हणजे पूर्ण शो इथंच कुठं असणार, कुठं बघ नाही. विचारूया म्हटलं, विचारूया. रोड सुरू होते. इथं आम्ही गोल गोल फिरतो वेळेस आम्हाला कळत नाही ते MTB कुठं भेटतात रेंटवर इलेक्ट्रिक सायकल्स. विचारूया गाईज कोणाला तर. हे चेक करा, पूर्ण किड्स सेक्शन आहे पूर्ण A to Z पूर्ण किड्स सेक्शन आहे, म्हणजे छोट्या पोरांसाठी एकदम परफेक्ट आणि पॅरेंट्ससाठी पण एकदम ऑफिसमधनं जाऊन घ्यायला लागेल. कुठे ऑफिस? तिकडे आहे ना. तर काय तिथला मॅप बघूया आणि बघूया काय काय. ऑफिस तर दिसतं समोर इथं कॅफे पण आहे, मला हे कळत नाही आहे ऑफिस कुठे असेल यांचं. मॅप तर दिला आहे. कॅफेमध्ये कॅपेचिनो किती बरं? स्टारबक किती बरं? कॅफे एरियामध्ये आलो आहे. यांचं ऑफिस कुठे काय आहे ते बघावं लागेल. ऑफिसमध्ये जाऊन इन्क्वायरी करूया ती MTB कुठे भेटते इलेक्ट्रिक, कारण की आम्ही वर्कआउट करून आमच्या हातापाय बंद. ऑफिस तर बंद, कुठे भेटायला येतं झाडावर. हात पेन करते पण झाडं बिडं बघूया.
हो गौतम बुद्धांचं बघा किती भारी मूर्ती आहे काही तिथे दिसणार नाही तुम्हाला सध्याला. इथे पूर्ण पॉटबीट आहेत, पॉटबीट आहेत काही इथे सगळे ग्रीन 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 पूर्ण. ह्याला विचार ना कुठे भेटतं ते इलेक्ट्रिक सायकल्स. कुठं विचार त्यांनी आणलंच नाही काही करून मला तर वाटतं. हे बघ त्यांना विचारू चल हे कुठं भेटतं म्हणजे. अरे तिथंच आहे. अरे इथंच आहे का रेंटवर? आम्ही काही एवढं भटकत होतो ते सगळ्या घेऊन गेलं नाही काही पण दिसलं नाही. ते सगळे घेऊन गेलेलं. बघा काय रेंट आहे का काय आहे त्याचं चेक करूया आणि भेटूया काय तुम्हाला मस्त. एक्सपेन्सिव्ह काय तिथे जाम. माझी ते आम्ही MTV बघितली बघा म्हणजे कुठे गेली. MTV बोलत होतो मगाशी. MTV रेंट किती माहिती का? 100 रुपयाला फक्त 15 मिनटं. बाई एवढी आम्ही आमची स्वतःची सायकल चालू रेंट म्हणजे इथं आम्ही विकत घेऊ. हा विकत घेऊ तर जायचं का रे? एवढं काय दिसतं? ते जास्त नाही म्हणाय नाही अजून. एवढं काही दिसतं नाही काहीच. नेक्स्ट टाइम येऊया आणि मस्तपैकी करूया एन्जॉय. आता सध्याला जाऊ कारण की जिम करायचं आपल्याला. कुठे एक्झिट इथे थोडं आणखीन फिरलं असतं काहीच पण कारण की नाही जिमचा टाईम झाला. जिमला जावं लागेल नाही तर पूर्ण सीन होईल. काय फोटो काढायचे. अरे यार एक्झिट करायला पण परत जायला सांगतं काहीच बघ. काय राहिलं तुझं? तर चला काय आजसाठी बस एवढंच. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडेल काय. चला काय आजसाठी बस एवढं. ठीक आहे बाय.